रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे आपल्या गावचा काला म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस। आपल्या गावाला आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा 56 वर्ष लाभला आहे आणि हे ते 56वे वर्ष। मागील 7 दिवसांमध्ये रामप्रहारापासून काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व जागरवचन असे अनेक आध्यात्मिक पैलू पार पडले। विविध कीर्तनकारांनी ईश्वरभक्ती, नामस्मरण यावर आपले कीर्तन सांगितले। चला तर मग जाऊया आपण मंदिरात। तर मित्रांनो, हे आहे आपलं विठ्ठल रुक्मिणी आणि मारुतीचं मंदिर आणि याच्याच बाजूला आहे हे गणपतीचं मंदिर आणि मोकळ्या मैदानामध्ये या ठिकाणी मंडप टाकलेला आहे, ज्यामध्ये सध्या काल्याचे कीर्तन सुरू आहे। काल्याच्या कीर्तनानंतर हंडी फोडायची प्रथा असते, तर या ठिकाणी हंडी बांधण्याचं काम चालू होतं। हंडी फोडून झाली। हंडीमधला लायांचा प्रसाद व लोकांनी आणलेला प्रसाद एकत्र केला आणि लोकांना वाटायला सुरुवात केली। प्रसाद वाटला आणि पालखी दिंडीसाठी निघाली। लोकांनी मस्तमध्ये रांगोळ्या काढल्या होत्या। पायपूजनासाठी काही ठिकाणी पाटही ठेवले होते। उन्हामुळे रस्त्यावर पाणी मारले होते। ऊन खूप असल्याने गावातील युवा कार्यकर्त्यांनी दिंडी मार्गामध्ये सरबताचं नियोजन केलं होतं। आपल्या गावाला यात्रा नसल्या कारणाने सर्व भक्त भाविक तसेच सर्व यंगस्टर्स, सर्व लोक या काल्याच्या दिंडीमध्ये सहभागी होतात व अतिउत्साहाने हा काला सप्ताह व दिंडी सर्वच गोष्टी ह्या पार पाडत असतात। नंतर दिंडी चौकात आली। चौकात आल्यावर महिलांनी थोड्या फुगड्या खेळल्या। तरुण वर्गाने देखील तसाच आपला उत्साह दाखवला। चौकातील खेळ संपल्यानंतर काठीचं दर्शन घेऊन दिंडी पुढे मार्गस्थ झाली। तरुण वर्गाने पण 100% हजेरी लावलेली होती। थोडंफार आपणही दिंडीमध्ये नाचलो व नंतर सर्व महिलांनी ठेका धरला आणि दिंडी ही देवळाकडे आली। दिंडी देवळाकडे आली, आरती झाली आणि सर्व पुरुष मंडळी, तरुण वर्ग हे एका साईडला बसले होते। दिंडी प्रदक्षिणा संपन्न झाल्यावर मंदिरामध्ये सांप्रदायिक फुगड्या चालू झाल्या। दिंडीमध्ये किती थकवा आला तरी या फुगड्या पाहून तो थकवा निघून जातो। पुरुष मंडळींनी देखील अति उत्कृष्ट प्रकारचं या ठिकाणी सादरीकरण केलं। त्यानंतर महाप्रसादाचे वाटप चालू झालं। सर्वत्र लोकांनी बसून घेतलं होतं व महाप्रसाद भरून तरुण वर्ग हा वाढत होता। संपूर्ण मंडप हा माणसांनी भरून गेला होता। तसेच आपल्या मंदिरामध्ये देखील सर्वत्र माणसे जेवणासाठी बसलेली होती।